ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणि मतदारांना व्हॉट्सअप तसंच इतर मेसेजिंग माध्यमांवर निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आलाय। या संदेशांमध्ये मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव जुळत नसल्याचा बनावट दावा करून एका खासगी क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितलं जात आहे। अशा दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या संदेशांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, तसंच त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे। प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की मतदार यादी पडताळणी किंवा विशेष सारांश पुनरीक्षण अंतर्गत होणारं सर्व कामकाज केवळ आणि केवळ अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच केलं जातं। निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासन कोणत्याही खासगी कंपनी, अनोळखी व्यक्ती किंवा अनधिकृत व्हॉट्सअप क्रमांकावरून मतदारांशी अशा प्रकारे वैयक्तिक संपर्क साधत नाहीत। या संपूर्ण प्रक्रियेत केवळ अधिकृत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हेच अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्यामुळे कोणत्याही नागरिकाला आपल्या मतदार नोंदणीबाबत किंवा तपशिलाबाबत काही शंका अथवा दुरुस्ती असल्यास त्यांनी केवळ आपल्या भागातील नियुक्त BLO किंवा अधिकृत निवडणूक नोंदणी कार्यालयाशीच संपर्क साधावा। कोणत्याही अज्ञात क्रमांकावर आपली वैयक्तिक कागदपत्र, बँक तपशील किंवा माहिती शेअर करू नये असं सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे।